नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हा रव्याचा मऊसूत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारा गोड पदार्थ बनवण्यासाठी सर्वात अगोदर या ठिकाणी मी चासणी बनवून घेणार आहे। चासणी बनवण्यासाठी मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजून 1 कप इतकी यामध्ये मी साखर टाकलेली आहे आणि सेम आता आपण त्याच कपाने मोजून 1 कप इतकं पाणी यामध्ये घालणार आहोत। म्हणजे ही चासणी बनवण्यासाठी 1 कप साखरेसाठी आपण 1 कप पाण्याचा वापर केला आहे। मिक्स करून घेऊ संपूर्ण साखरेला व्यवस्थितपणे। अगदी गुलाबजामसारखी चव यामध्ये यावी याकरता मी थोडीशी इलायची देखील यामध्ये घालत आहे। 2 ते 3 इलायचीला मी अशा प्रकारे हलकंसं क्रश करून टाकलेलं आहे। मिठाईला छान असा रंग यावा याकरता 1 चिमूटभर मी फूड कलर घेऊन त्याला 2 चमचे पाण्यामध्ये व्यवस्थितपणे विरघळून घेतलेला आहे। नारंगी फूड कलरचा या ठिकाणी मी वापर केला आहे। तुम्ही हवं तर रेड किंवा येलो देखील घेऊ शकता। फूड कलर घातल्याने या मिठाईचा रंग अधिकच सुरेख येतो, त्यामुळे या ठिकाणी मी फूड कलरचा वापर केला आहे। तुम्ही हवं तर स्किप देखील करू शकता। हे रव्याचे रसगुल्ले किंवा मिठाई बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 1 तार किंवा 2 तार पाक न बनवता हलकंसं चासणी घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे चासणीमध्ये हलकासा चिकटपणा आला की समजायचं चासणी या ठिकाणी तयार झाली आहे। साधारणतः 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हलकीशी 1 तारी चासणी या ठिकाणी बनण्यास सुरुवात झाली आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि चासणीला साईडला ठेवून देऊ। तर बघा अशा प्रकारे चासणीवरती मी झाकण ठेवून याला साईडला ठेवून दिलेलं आहे। तर पुढच्या प्रोसेसमध्ये आपण गॅसवरती एक कढाई गरम होण्यासाठी ठेवूया। यामध्ये मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजून आपल्याला 2 कप इतकं पाणी टाकायचं आहे। ही रव्याची मिठाई बनवताना पाणी तसेच रवा मोजण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं मेजरिंग किप किंवा कटोरी वगैरे सेट करून घ्यायची आहे आणि त्याने संपूर्ण माप घ्यायचे आहे। पाणी घालून झाले की आपण यामध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालून घेऊ। तुपामुळे अगदी छान असा सुगंध या रसगुल्ल्यांमध्ये येतो, त्यामुळे या ठिकाणी मी साजूक तुपाचाही वापर केला आहे। आता आपण या पाण्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। पाणी या ठिकाणी हलकंसं गरम झाले की ताबडतोब आपण यामध्ये रवा टाकून घेऊया। तर अर्धा कप रव्याचा या ठिकाणी मी वापर केला आहे। ही रव्याची मिठाई किंवा रव्याचे रसगुल्ले छान असे मऊसूत आणि रसरशीत बनावे याकरता यामध्ये मी 1.5 कप पाण्यासाठी अर्धा कप रव्याचा वापर केला आहे। तुम्ही जर 1 कप रवा टाकला असेल तर त्यासाठी तुम्हाला 3 कप पाण्याचा वापर करावा लागेल। आता आपण गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती साधारणतः 3 ते 4 मिनिटांपर्यंत या रव्याला अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे। बऱ्याचदा काय होते की अचानक काहीतरी गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि बऱ्याचदा तोच तो शिरा खाऊनही कंटाळा येतो। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं दूध, मिल्क पावडर किंवा खवा वगैरे न वापरता फक्त अर्धा कप रव्याचा आणि साखरेचा वापर करून अगदी छान असे मऊसूत आणि रसरशीत हे रव्याचे रसगुल्ले किंवा तुम्ही याला मिठाई देखील म्हणू शकता ती बनवलेली आहे। याआधी तुम्ही रव्याचे गुलाबजामुन, रव्याची बर्फी किंवा रव्याचे लाडू देखील बनवले असतील। तर कोणत्याही प्रकारचा जास्त खर्च वगैरे न करता अगदी 10 मिनिटांमध्ये बनणारा हा रव्याचा गोड पदार्थ तुम्ही एकदा करून बघा, सर्वांनाच खूप आवडेल। 6 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं सतत हलवत या रव्याला मी शिजवून घेतलेलं आहे आणि यामध्ये गाठी वगैरे अजिबात नाही। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि याला थोड्या वेळ असंच झाकून ठेवू, जेणेकरून हा रवा अगदी छानपणे फुगला जाईल। नंतरच आपण बाकीची तयारी करूया। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण यावरचे झाकण काढू आणि संपूर्ण रव्याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे मी एका मोठ्या ताटामध्ये याला काढून घेत आहे, जेणेकरून हे मिश्रण लवकर थंड होईल। थंड होण्यासाठी तुम्ही हवं तर याला पंख्याखाली देखील ठेवू शकता। जवळपास 5 ते 6 मिनिटं झाली आहेत आणि हे मिश्रण हलकंसं थंड झालं आहे। तर आता आपण या रव्याला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण पीठ वगैरे भिजवतो ना, अगदी त्याच पद्धतीने याला मी मिक्स करत आहे। यामुळे काय होईल की रवा छान असा एकजीव होईल, शिवाय यामध्ये काही गाठी वगैरे असतील तर त्या देखील निघून जातील। अर्धा कप रव्यासाठी मी 1.5 कप पाण्याचा वापर केला होता आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असं मऊसूत हे डो या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर आता आपण ताबडतोब ही मिठाई बनवण्यास घेऊया। याकरता हाताला थोडंसं तेल वगैरे लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण हाताला अजिबात चिटकणार नाही। ज्या पद्धतीने आपण गुलाबजाम वगैरे बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीचे छोटे छोटे गोळे बनवून आपल्याला तयार करायचे आहे। रवा मस्त असा शिजला की याला जराही तडे वगैरे न जाता अगदी छान असे बॉल्स तयार होतात। तर बघा अशा प्रकारे मी एक बॉल बनवून तयार केला आहे। आता आपण याला प्लेटमध्ये ठेवू आणि सेम प्रोसेसने बाकीचे संपूर्ण बॉल्स अशा पद्धतीने बनवून तयार करायचे आहे।
जसं की या रसगुल्ल्यांना मी गोल शेपमध्ये बनवत आहे. तुम्ही हवं तर ओव्हल शेपमध्ये देखील बनवू शकता. आणि बघा एक एक करत संपूर्ण बॉल्स मी व्यवस्थितपणे बनवून तयार केले आहे. तर आता आपण याला फ्राय करण्याची तयारी करूया. याकरता गॅसवरती पॅनमध्ये थोडंसं तेल मी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. एक एक करत संपूर्ण बॉल्स आपण तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिठाई किंवा हे रसगुल्ले बनवताना आपल्याला याला जास्त फ्राय न करता फक्त हलकंसं फ्राय करायचं आहे. म्हणजे या रसगुल्ल्यांचा कलर चेंज न होता फक्त वरच्या साईडने याचा कच्चेपणा दूर होईपर्यंतच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. फ्राय करताना देखील गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती याला अजिबात फ्राय करायचे नाही. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हलकी हलकी फ्राय होण्यास सुरुवात झाली आहे. तर आता आपण याला जास्त फ्राय न करता ताबडतोब काढून घ्यायचं आहे. हे रव्याचे रसगुल्ले अगदी छानपणे फ्राय झाले की आता आपण याला ताबडतोब काढून साखरेच्या पाकामध्ये टाकायचे आहे. पाक थोडासा थंड झालेला होता तर पाकाला मी पुन्हा हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आणि मगच यामध्ये या मिठाईला टाकलेलं आहे. रसगुल्ल्यांना छान असा रंग यावा याकरता मी याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः 6 ते 7 तासांकरता याला साईडला ठेवून देऊ. तुम्ही हवं तर याला रात्रभर देखील ठेवू शकता. यामुळे काय होते की छान अशी चाचणी देखील याच्या आतपर्यंत चालली जाते. 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी रसगुल्ले अगदी छान असे फुगलेले आहे. मस्त असे रसरशीत दिसत आहे. शिवाय रंग देखील खूप सुरेख आलेला आहे. तर आता आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे रसगुल्ले तुम्ही कोणत्याही सणासुदीला, छोट्या-मोठ्या पार्टी समारंभासाठी किंवा अचानक गोड खायची इच्छा झाली तर पटकन बनवू शकता. खूप साधा, सोपा, झटपट होणारा पौष्टिक असा मिठाईचा प्रकार आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन, अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.